फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि बघा ही साडी मी घातली आहे आणि 7:15 वाजले पण स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे. थोडाफार झाला आहे स्वयंपाक, थोडा बाकी आहे आणि गोड पदार्थ पण काहीतरी बनवायचा आहे. तर आज काय बनवते काय माहिती, मला म्हणजे अजून हे केले नाही मी काय करणार आहे ते बघू. ब्लॉग कंटिन्यू बघा, स्किप करू नका. चला तर मी दाखवते माझं काय काय झालं आणि काय राहिले. आणि इथे मी केली होती पावट्याची आमटी काल आणि पावट्याची आमटी तर झाली. इथे भात, इथे पीठ आहे चपातीचं मळून ठेवलं आहे आणि आता आपण करणार आहोत मिरची. तर ही मिरची मी करणार आहे, त्याची सुकी पण आहे. तर चला आपण करूया. तर हे बघा, यासाठी एवढा मसाला काढला आहे. भाजून घेतलेलं बेसन, कूट ह्याचा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट वगैरे सगळं टाकून तो मसाला बनवला आहे. तो त्याच्यामध्ये भरून तेलामध्ये त्या मिरच्या आपण परतून घ्यायच्या. तर एवढंच बनवलं होतं पावट्याची आमटी आणि या मिरच्या आणि गोडामध्ये तुम्हाला तर पुढे कळलंच की काय बनवलं आहे ते. तर यामध्ये तेल टाकून ते मिक्स करून मग मिरच्यामध्ये भरायचं, म्हणजे ते इकडं तिकडे होत नाही. आणि नंतर आता तयार करते आपल्या मिरच्या. आहे बघा, तर आमटी केलेली त्याच कढईत मी मिरच्या भाजल्या त्या आणि फक्त तेलामध्येच भाजायच्या, पाणी वगैरे नाही टाकलं मी, तेलामध्येच भाजून घेतल्या. एकदम बारीक गॅसवर भाजायच्या म्हणजे करपत नाही, नाहीतर तो मसाला लगेच करपतो. आणि हा एवढा मसाला राहिला आहे तर तो आपल्याला शेवट टाकायचा, नाही तर आत्ता टाकला तर तो करपून जातो. त्याच्याबरोबर लास्टला जेव्हा मिरच्या सगळ्या भाजत येतील तेव्हा तो मसाला टाकायचा. बघा, झाकण ठेवून आता मी शिजवून घेते मिरच्या. तर मिरची झाली आपली आणि आता इथं गोडाची तयारी चालू झाली. तर चपाती पण झाल्या होत्या. नंतर मी गाजराचा हलवा बनवायला घेतला आणि काजू आणि बदाम भाजून घेते ह्याच्यामध्ये तुपामध्ये. नंतर ते बारीक करणार आहे, आधी भाजून घेते. आणि किसलेलं गाजर मग त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे 5 मिनटं तरी ते भाजून घेते मी. काजू बदाम आपल्या आवडीनुसार आपण काहीही टाकू शकतो. खूप छान झाला होता गाजरचा हलवा. मीच खाल्ला सगळा, मला वाटते थोडासाच ह्यांना दिला असेल. आणि ती दोघं तर खातच नाहीत, आराध्या आणि आदिराज. गाजरचा हलवा त्यांना आवडत नाही, तर मीच हा सगळा गाजरचा हलवा खाल्ला. तर बघा, हे 5 मिनटं भाजून घेतलं आणि याच्या पुढे माझी इच्छाच नव्हती, कारण ते म्हणले मला लेट होणार यायला आणि ठरवलेलं सगळं वाया गेलं. तर आजची पूजा मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी आजची पूजा केली होती. आराध्यानं रांगोळी काढली बघा, म्हणजे मी काढली होती, तिनं सगळं कलर वगैरे भरून हे केलं. आणि ही पुस्तक आता वाचण्यासाठी मी घेतलं आहे. तर हळदी कुंकू वगैरे वाहून देवाच्या पाया पडून मग आपण पुस्तक वाचूया. तर पुस्तक वाचता हा आराध्यानं व्हिडिओ माझा काढला आहे. तर तिला मी बोलत होते की व्यवस्थित काढ, दोन्ही पूजा पण दिसली पाहिजे आणि मी पण. तर हे बघा, मी पुस्तक वाचून घेते आणि आरती वगैरेचा पण व्हिडिओ नाही मग मी काढला, कारण ती सारखी आतबाहेर पळत होती आणि मला डिस्टर्ब होत होतं. पुस्तक वाचताना पण मला खूप वेळा डिस्टर्ब झालं, त्यामुळे मला खूप राग आला होता. तर ह्यांना मी आत्ता सांगून ठेवलं आहे, पुढच्या गुरुवारी मला टायमिंगला तुम्ही यायलाच पाहिजे, कारण आरतीला तरी सगळे असले म्हणजे बरं वाटतं ना. आपण पूजा वगैरे तर करतोच, पण घरात जेवढी माणसं आहेत ती सगळी आरती वगैरे सगळ्यांनी मिळून केली तर छान वाटतं. तर असा होता माझा कालचा दिवस. खूप काय ठरवलं होतं, पण जाऊ द्या, आता पुढच्या गुरुवारी मी तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ दाखवेल. तर असा होता माझा कालचा दिवस आणि एवढं काय सगळं ठरवून ठेवलेलं काहीच झालं नाही त्याच्यातलं. म्हटलेलं संध्याकाळी सगळ्यांनी पूजा वगैरे करायची सगळे मिळून, तसं काय झालंच नाही. लेट आले ऑफिसवरनं आणि गेल्या गुरुवारी पण ठरवलेलं, गेल्या गुरुवारी पण असंच झालं. मला एकटीलाच पूजा करावी लागली. आणि माझं असं असतं की संध्याकाळी पुस्तक वाचायचं आणि आरती करायची.
म्हणजे सगळे एकत्र म्हणून आरती करायची. तर तसं काही झालंच नाही माझं झालेला मुलं. आणि मी पुस्तक वाचायला बसल्यानंतर पण आदिराजांना आराध्यांना त्रास दिला. म्हणजे खूप ते इकडं तिकडं नाचत होते, मला सारखं करावं लागत होतं. त्याच्यामुळं मला सगळा माझा मूड हाफ झालेला. आणि मी त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग काय कंटिन्यू केलाच नाही, कारण इच्छाच नव्हती. सगळ्यांनी म्हणजे कसं व्यवस्थित साथ दिली तर होऊन जातं, पण यांना पण लेट झालं यायला. त्याच्यामुळं मी पुस्तक वगैरे वाचून आरती वगैरे स्वयंपाक सगळं झालेलं आणि आम्ही जेवायला बसलो तेव्हा हे आले. आणि त्याच्यामध्ये पण रूमचं एक रूम चेंज करायची, ते पण टेन्शन. बघू आता रूम बघायची चालली दुसरी, अशी तशी मला पण चेंज करायचीच होती रूम. तर बघू रूम तिथं भेटते. आता आम्ही अजून टाईम दिलेला आहे त्यांनी, जसं होईल तसं. तर त्याच्यामुळे माझा काय मूड नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. पुढं काहीच कंटिन्यू केलं नाही. गाजरचा हलवा मी केलेला गोड, ते पण काही व्यवस्थित नाही दाखवलं, कारण मूडच नव्हता. त्याच्यामुळे व्हिडिओच काय पुढचा घेतला नाही. तर खूप असं ठरवलेलं की मस्त व्हिडिओ बनवायचा चांगला. 3रा गुरुवार होता आणि रुटीन दाखवायचं व्यवस्थित संध्याकाळचं कसं असतं ते, पण तसं काहीच झालं नाही. आणि असं बरंच होतं माझ्या बाबतीत, तर जे ठरवलेलं असतं ते कधीच होत नाही. असं मला आठवतच नाही माझ्याबरोबर झालं म्हणून, कधी उलटच होतं सगळं. त्यामुळे मी असं ठरवायचंच आता असं वाटतं चुकीच केली. तर चला जाऊ द्या. त्यामुळे हा छोटासा मिनी ब्लॉग येईल. तर मी पुढच्या गुरुवारी नक्की पूर्ण दाखवेन तुम्हाला रुटीन. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाय.